हाय फ्रेंड्स, वी आर द क्रेझी सिबलिंग्स. तर आम्ही तुमच्या समोर चौथा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तो आहे T&D म्हणजे ट्रूथ अँड डेअर. तर यामध्ये इझी आहे. इथे ट्रूथ आणि डेअरच्या चिठ्ठ्या आहेत आणि ते ह्या दोन चिट्स आहेत ज्याच्यामध्ये एका ट्रूथ लिहिलंय एका डेअर लिहिलंय. दोघांनी एक साथ चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. माझी ट्रूथ अँड डेअर इथे आहेत आणि हिचे ट्रूथ अँड डेअर इथे आहेत. सो ह्याच्यात बरोबर 10 राऊंड होणार आहेत. 5 ट्रूथ 5 डेअर. कसे येतील कोणाला काही माहित नाही. म्हणजे माझे ट्रूथ अँड डेअर हिला माहित नाहीत आणि हिचे मला माहित नाही. तर सगळेच सरप्राइझिंग आहेत. चला तर मग बघू पुढे काय होतंय. चला तर मग सुरू करूया. उचल. कुठल्या बघूया. पहिल्यांदा डेअर यायला नको म्हणजे मिळवलं. ट्रूथ. तर गाईची डेअर आलेला आहे मला. तर यात परत आपण त्या चिठ्ठ्या ठेवतोय. आता ह्याच्यात एकदम इझी आहे. या डेअर आहे या ट्रूथ आहे. तर मी डेअर उचलणार आहे ट्रूथ उचलणार आहे. Give the intro of our channel. Like we have 1K subscribers. तर मला आलेला अशी एक गोष्ट जी घरात कोणाला सांगितलेली नाही. अशी कुठलीच गोष्ट नाही घरात सांगितलेली. बर, आठवण येईल. तर मला डेअर आलेला आहे. गिव्ह द इंट्रो ऑफ अवर चॅनल. लाईक वी हॅव 1K सबस्क्रायबर्स. थिंग्स टाइम 30 सेकंड. तर मला आमच्या चॅनलचा इंट्रो द्यायचा आहे. पण अशा आहे ना की आमच्या चॅनलला 1K सबस्क्रायबर झालेले आहेत आणि ह्याला विचार करा फक्त 30 सेकंड मिळणार आहे. विचारते. ओके, तर मी देतो. हाय फ्रेंड्स, वी आर दी क्रेझी सिबलिंग. तर कशी आहे आपली 1K वाली फॅमिली? एक नंबर ना. चला तर मग आपण आजचं चॅलेंज सुरू करू. हा इंट्रो दिलेला आहे मी 1K झाल्या टाईप मध्ये. चला तर मग आता पुढचा राऊंड. हे साईडला ठेवते डेअर. तर पहिला हा उचलेल मग मी उचलणार. मी उचललेली आहे. आय होप की मला ट्रूथ यावं. डेअर. मला ट्रूथ आलेला आहे. तर मग आता आपण ट्रूथ मध्ये घेऊ. आपण ट्रूथ मध्ये घेतलेला आहे. बापरे, मला ट्रूथ आलेला आहे. तुला सर्वात जास्त कोणाची भीती वाटते इन अवर फॅमिली? तसं बघायला गेलं सगळ्यात जास्त भीती ऍज ऑलवेज सगळ्यांनाच आपल्या बाबांची भीती वाटते. मला सुद्धा बाबांची सगळ्यात जास्त भीती वाटते. तर मला डेअर आलाय पुढची 5 मिनिटं लागते. तर शेवटी म्याव बोलायचं. बघूया आता पुढची 5 मिनिटं कशी जात आहेत. म्याव. तर गाईज आता हिला चॅलेंज म्हणजे पुढचे डेअरी स्टोर हिला तेच बोलायचंय. म्याव. काय बोलणार तू वाक्याच्या शेवटी? म्याव. काय बोलणार? म्याव. तर आता मी आधी उचलेन चिठ्ठी मग तो उचलेल. म्याव. चला तर बघू मग. उचल बघू. तर गाईज आपण बघू. मला परत एकदा डेअर आलेला आहे मला. एक नंबर मला आणि एकदा ट्रूथ आलेला आहे. तर आता तू उचल पहिला डेअर. हिनं वरचीच उचललेली आहे. तर गाईज आता काय तिला आलेलं आहे ते तिथं ती बघेल. मी ट्रूथ उचलतोय तोवर माझं. तर मला डेअर आलेलं 1 मिनिट माझं कौतुक कर. म्याव. तुझी चूक माझ्यावर कधी ढकलली आहेस का? अरे शोपत. आता खरं बोलावं लागेल. म्याव. एखाद दुसरी ढकललेली असेल. खरं बोलायचं असेल. आठवत नाही. हा ढकलली आहे 1-2. पण आता कुठली ढकलली आहे ते काय आठवत नाही मला. बरं आता 1 मिनिट कौतुक करायचं आहे मला. बघा तिनं काय तर चुकले त्याच्या वाक्यात. म्याव. हा, कंटिन्यू. हा खूप चांगला व्यक्ती आहे. हा खूप चांगला ऍक्टर आहे. इमोशनल पण आहे. तो नाटकात म्हणजे कुठल्याही ऍक्टरसाठी लागणाऱ्या सिरियल मध्ये किंवा शूट मध्ये किंवा नाटकात चांगली ऍक्टिंग करतो. त्याबरोबर इमोशनल सुद्धा व्यवस्थित होतो किंवा हसतो पण व्यवस्थित. काय दिसतंय 1 मिनिट झालेला आहे. हिनं शेवटी म्याव सुद्धा बोललेला आहे. तर म्यावचे चॅलेंज इथेच संपते सध्या. थँक्यू. आता आपण पुढचा राऊंड करू. आता पहिल्याच दुसऱ्या राऊंड सारखं मी पहिला उचलेन मग मी उचलेन. तर मी उचललेले आहे. आय होप की मला डेअर यावं.
आणि गाय मला डेअर आलेला आहे बघू मला आलेला आहे शकता तुम्ही. ट्रूथ. कडकडीत मध्ये डेअर आलेला आहे, तर आता मी डेअर उचलतोय. हा सगळ्यात खालचं घेतल्याला बघू काय वाटते. मला ट्रूथ आलेला आहे. तुझी सर्वात जास्त एम्बॅरसिंग मोमेंट कोणती? तर मला डेअर आलेला आहे डोळे बंद करून एक मराठी म्हण, एक मराठी वाक्यप्रचार, एक इंग्रजी म्हण, एक इंग्रजी वाक्यप्रचार इन 1 minute. एका मिनिटात तुला हे सगळं 4 हे म्हणायचे आहे डोळे बंद करून. एक मराठी म्हण, नाचता येईना अंगण वाकडे, एक मराठी वाक्यप्रचार, मराठी वाक्यप्रचार बापरे आठवण आला मला सध्या. 1 मिनिट संपत कंठ आली. कंठ दाटून येणे, एक इंग्रजी म्हण, टिट फॉर टॅट, एक इंग्रजी वाक्यप्रचार. बापरे 1 मिनिट संपलेला आहे. इंग्रजी वाक्यप्रचार तेवढा राहिला माझा काही, बाकीचे 3 झालेले आहेत. तर माझी सर्वात जास्त एम्बॅरसिंग मोमेंट 4 लोकात जर येणे माझी कुठली अपमान घ्यायची ती माझी एम्बॅरसिंग मोमेंट असू शकते. पण गाय मी कधी असा अपमान करत नाही, सो गाडी घेऊ कळतंय लोकांना. घ्या. चला आता ही चीट उचलेन, आपण एक एक राऊंड असा चिट करत राहणार आहे. पहिला ती उचलेन, मग मी उचलेन. मला आलेला आहे डेअर. मला आलेला आहे ट्रूथ. तर गाईज मला तर मी आता शेवटचं उचलते. मला ट्रूथचे आन्सर द्यायला खूप जास्त आवडतात डेअर पेक्षा, कारण की डेअर खूप हार्ड असतात. मला हे खूप अवघड आहे डेअर. तर गाय आता हिचा फोनच्या जवळ पाहिजे आहे, तर त्यासाठी तुम्ही आता डेअर ऐका आधी, मगच तुम्हाला कळेल. तर माझा डेअर आहे, तू त्याच्याशी इतका सगळ्यात जास्त बोलतीये त्या व्यक्तींना मेसेज कर की आज मी इंस्टा बंद करणार आहे. बापरे. आता मला ट्रूथ आलेला आहे, जर तुला मला एक नवीन गोष्ट द्यायला सांगितली, नाव द्यायला सांगितलं, सॉरी नाव द्यायला सांगितलं, तर ते काय असेल? काय असेल? तिला नाव द्यायला सांगितलं तर बापरे वाच भांडखोर. चांगलं नाव द्यायचं. तुम्हाला मी खरं सांगतो की दिवसातून माझ्याबरोबर कमीत कमी 4 वेळा भांडते. असं काय हा भांडत होतं सारखं. हे झालेलं आहे. तर मी हे शेअर करेन, पण वरचं नाव मी हाईड करणार आहे. अकाउंट आपण हाईड करणार आहे, कोणाला टाकते ते. तर मी आता आणलेला आहे माझा मोबाईल, आणि जे काही त्या ही मेसेज करत आहे, हाय मी इन्स्टा बंद करत आहे, नॉट करणार आहे, मी इन्स्टा बंद करत आहे. हा तिनं पहिला मेसेज तरी गेलेला आहे. हा आता दुसरं कोणाला करते? तर आता दुसरं करते मी माझ्या दुसऱ्या बहिणीला. नाही त्याला करायचं. तू ज्यांच्या बरोबर इन्स्टावर जास्त बोलतेस त्यांच्या बरोबरच कर. माझ्या बहिणीला करते दुसऱ्या. ओके. आता सध्या ऍक्टिव्ह आहे, बघूया की. 2 मेसेज गेलेले आहेत. आणि ज्यांना मी इन्स्टावरतीच मेसेज केला, प्लीज खाली कमेंट करा या व्हिडिओच्या. तर आता मी टाकते दुसऱ्या बहिणीला. तर आपल्याला सेकंडला केलेला त्यांचा रिप्लाय आलेला आहे काग म्हणून. त्या कागचं उत्तर आपण नंतर देणार. म्हणजे आमचा ग्रुप आहे, आम्ही एक मित्र आणि एक मैत्रीण आहे, त्या ग्रुपवर मेसेज टाकते मी. तर त्या ग्रुपवर सुद्धा मेसेज पडलेला आहे. तर आता बस मेसेज झालेले आहेत. तर आपण आता पुढच्या राऊंडला सुरुवात करून, कारण की आपण जास्त वेळ करतोय. चला तर मग आपण पुढचा राऊंड सुरू करूया. आता इथे रिप्लाय द्यायचं सुरू आहे कागचा, पण आपण कागचा रिप्लाय सांगत नाही लगेच की आम्ही युट्यूबवर. तर आता पुढचा मी उचलते पहिला. वेट, लास्ट टाइम मी उचलले ना पहिला. असू दे, काही चिटिंग होत्या तुमच्या समोर, चिटिंग होत्या. तर परत मला आलेला आहे डेअर. मला ट्रूथ तर आलेला आहे मला परत डेअर. चला तर मग आता मी माझा ट्रूथ उचलता. ट्रूथ घेतलेला आहे मी काही. तुला आयुष्यपत मला ट्रूथ मध्ये आलेला आहे तुला मराठी. आज मला डेअर आलेला आहे तुला मराठी इंडस्ट्रीत सगळ्यात जास्त आवडणारा हिरो. तर मला शक्यतो मराठी इंडस्ट्री मधले आवडतात, नाही असं नाही, पण मला शक्यतो हिंदी जास्त आवडतात. त्याला फार मराठी इंडस्ट्रीतले हिरो हिरोईन पण आवडत नाहीत, कारण ह्याला हिंदी जास्त आवडते, मराठी असून सुद्धा.
असं काय नाही गाईड, हिंदी मूवी सुद्धा चांगल्या असतात आणि हे काय मी असं तुम्हाला प्रमोट करत नाहीये. तर मग असं पटकन सांग. मराठी तू आधी सांग, मग मी सांगतो. नाही तू आता वाचलं तर सांग ना. बापरे. फिल्म मधला, बापरे, भटकन. आम्हाला त्याचं रितेश, आय थिंक आडनाव काय रे? देशमुख. रितेश देशमुख, राईट. मला रितेश देशमुख आवडला. त्यांचा आत्ताच एक मूवी रिलीज झाला आहे, राजा शिवछत्रपती. सो तुम्ही सुद्धा बघितला असेल, बघून या. नॉट अ प्रमोशन, नॉट अ प्रमोशन. कडक मूवी एकदम. तर मला डेअर आलेलं आहे 30 सेकंड साठी पेन्सिल तोंडात ठेवून मला बोलायचं आहे. तर हिला पेन्सिल तोंडात ठेवून बोलायचं. हा आय थिंक आम्ही तो पेन्सिल आणतो बघा. तर आम्ही ना, हा जस्ट नाटकाचे आमचे काही प्रॅक्टिस असायचे आहेत, आमचा एक्सरसाइज असायचा. सो शक्यतो हा मी एक्सरसाइज खूप वेळा केलाय. दॅट लाईक चॅलेंज म्हणून पण खूप वेळा केलाय. सो आपण आता हिला सुद्धा एक चॅलेंज दिलेला आहे, म्हणजे डेअर मध्ये चॅलेंज दिलेला आहे. तर आता ही पेन्सिल घेऊन येतात, पेन्सिल तोंडात धरून बोलणं खूप अवघड आहे. सो बघू काय वाटतं. मी तिला वाक्य सांगणार आहे, की तिने पेन्सिल तोंडात धरून बोलायचं, सिम्पल. तर मला काही मिळालेली आहे पेन्सिल. तर ही येऊन बसलेली आहे परत. तर गाय आता हिला पेन्सिल मिळालेली आहे, तर मग आपण सुरू करूया. अशी पकडायची, अशी. अशी जिभेच्या वर पकडायची, जीभ त्याच्यावर राऊंड करायची. हा. तर काय तिने पेन्सिल धरलेली आहे, मीला 3 वाक्य सांगणार आहे, तिने फास्ट मध्ये बोलायचं. माझं नाव गौतमी आहे. मला गौतमी आहे. मला ऐकू आलं नाही मोठ्यानं. परत, माझं नाव गौतमी आहे. मला गौतमी आहे. मी खूप दिवशी म्हणते. मी खूप दिवशी म्हणते. या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तर क्रेझी सिबलिंग या युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. परत ऐकू आलं नाही तुम्हाला पण सेम. द क्रेझी सिबलिंग युट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. ओके. तर गाईज इथे चॅलेंज झालेला आहे. सोपं होतं, जास्त काय अवघड नव्हतं. प्रॅक्टिस केल्या सगळ्यांना जमतं. आता हा उचलेल पहिला किती. आता मी उचललेली आहे गाईज. आय थिंक मला ओके डेअर आलेला आहे. मला बघू शकता माझा ट्रुथचा बॉल संपत आलाय. डेअर मला पण डेअरचं एकच शिल्लक राहिले. तर आपण आता डेअर घेऊया. हे घेतलेलं आहे मी ट्रुथ साठी. डेअर खूप अवघड असतं तिथे खरं म्हणजे. तिला मला ट्रुथ आलेलं आहे. तुला जर का एखादी गोष्ट बनवायची असेल तर ते काय तू बनवणार. मला एखादी गोष्ट बनवायची असेल तर मी ती काय जर का बनवणार. एखादी गोष्ट बनायची असेल तर ती काय बनेल. ओके. मला एक डान्स क्लासची ओनर बनायचंय. तर मी नक्की प्रयत्न करेन की ती मी बनेन. तर गाईज मला डेअर आलेला आहे, टेल अ जोक इन 3 डिफरंट व्हॉइसेस. तर गाईज मला आता 3 ह्याच्यामध्ये जोक करायचा आहे. सो मी जोक आठवतोय, 1-2 मिनिटं फक्त. जोक आता तर कसं आलेला असतं, मी माझ्या नॉर्मल व्हॉइस मध्ये पहिला जोक सांगतोय. हा 1 व्हॉइस झाला. तर कसं आलेलं असतं, एके दिवशी शाळेत सगळी मुलं असतात. शिक्षकांनी गणित देत असताना त्यात त्यांनी एबीसीडीचा वापर केला. तर एका मुलाने उठून विचारलं, सर तुम्ही मॅथ्स मध्ये इंग्लिश कसं काय घेताय. सर म्हणतात, अरे हे मॅथ्स मध्येच एबीसीडी असतं, दॅट्स लाईक त्याचे ते हे व्हेरिएबल सर. पण तो जो मुलगा असतो तो त्याचा खोटावाला फोन काढतो आणि म्हणतो, हॅलो वकील तुम्ही लवकर या, हे सर गणितामध्ये इंग्लिश यूज करतात. वकील तो त्यांच्या वकिलांना बोलवतो, का तर हा केस करणार. आणि हा बोलवल्यावर त्याला शिक्षकाला खूप भीती वाटते म्हणून डायरेक्ट शिक्षक खिडकीतून खाली उडी घालतो. आता हा झाला माझ्या पहिल्या एखादी. दुसऱ्या एखादे फर्स्ट टाइम कसं आलेलं असतं, झालेलं असतात, सगळे शिक्षक आलेले असतात आणि विद्यार्थी बसलेले असतात आणि ते शिकवत असताना ते एबीसीडी यूज करतात गणितामध्ये. गणिताचे शिक्षक असतात. मग एक मुलगा उठून विचारतो की बाबा सर इंग्लिश कुठनं आलं गणितामध्ये. तर सर म्हणतात, नाही रे असं असतं, व्हेरिएबल असते. सो मग त्यानंतर तो म्हणतो, थांबा माझ्या वकिलाला बोलतो. तो त्याच्या खोट्या फोनवरून फोन करतो आणि फोन करतात शिक्षक खाली उडी घालतात भीतीने. हा झाला दुसरा व्हॉइस. तिसऱ्या व्हॉइस मध्ये आता मी थोडा जोक सांगेन. आता टाइम खूप होते त्यानंतर. हाय माय नेम. ते कसं आलेलं असतं ना, एका ह्याच्यामध्ये खूप सारे शिक्षक बसले, खूप सारे विद्यार्थी बसलेले असतात आणि एक शिक्षक शिकवतो. हा तिसरा व्हॉइस झालेला आहे. टाइम खूप होतोय, सो त्यामुळे आपण इथे जोक संपवतोय. सो आपण आता नेक्स्ट. तर आता मी उचलते.
आणि गाईज तुम्ही मागच्या व्हिडिओच्या अजून पनिशमेंट कमेंट केलेली नाही आहे, सो अजून तुमच्या त्या यायच्या आहेत. तुमच्या पनिशमेंट मध्ये आपण सगळ्या पनिशमेंट ट्राय करणार आहे. एकूण 9 पनिशमेंट आपण चूज करणार आहे. माझ्या 5 आहेत, हिच्या 4 आहेत. सो अजून त्या लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर का तो व्हिडिओ बघितला नसेल, बघा, लाईक करा आणि 100% कमेंट करायला विसरू नका पनिशमेंट. चला तर आता काय आले तर मला आलेलं आहे डेअर, मला आलेला आहे ट्रूथ आणि माझ्याकडे शेवटचं ट्रूथ उरलेलं आहे. माझ्याकडे पण शेवटचं डेअर उरलेलं आहे. त्यामुळे आता नेक्स्ट टाइम तिला ट्रूथ घ्यायला लागणार आहे, मला डेअर घ्यायला लागणार आहे. तुझ्या आवडत्या युट्यूबरचा तुला त्याने दिलेला इंट्रो आवडतो का? मला त्याचं नाव सांग आणि मग तुझा इंट्रो आवडतो का नाही, हो का नाही सांग. तो माझा आवडता युट्यूबर तसं बघायला गेलं तर बिकॉज तो जो ज्या पद्धतीने इंट्रो देतो त्या पद्धतीने त्याची एनर्जी असते ती फुल लेवल असते. सो तुम्ही युट्यूबर आता गेस करा खाली कोण आहे तो. तर मला डेअर आले की आतापासून व्हिडिओ संपेपर्यंत मला दादा बोलायचंय. मला दादा बोलायचं ना आतापासून व्हिडिओ संपेपर्यंत. तर काहीच मला वाटलेलं ते लास्टला डेअर येईल, पण आता आले नशिबाने. चला तर आता मी उचलते. हिनं उचलते आता. असं तसं जरी हिला ट्रूथ आलं तरी हिला ट्रूथच घ्यायला लागणार. डेअर आलेला ट्रूथ मला आले डेअर. तर आता लास्ट 2 तर उरलेले आता मी आमच्याकडे जे आहेत चिठ्ठ्या ठेवतो, तर पुढच्या मला डेअर नाही आणि ह्याच्याकडे घेत नाहीये. तर मला डेअर आलेला आहे आपल्या चॅनलची 10 सेकंद ऍड कर. बापरे, 10 सेकंदाची ऍड कर. बापरे, ऍड करायला तू आधी तुझं ट्रूथ सांग. मला ट्रूथ आहे तुझ्या लाईफ मला सर्वात फेवरेट माणूस कोण? माणूस म्हणलं तर माणूसाचं फेवरेट कोण नाही, पण देव आहे, स्वामी. सो काय आता माझा आलेला आहे तर 10 सेकंदाची ऍड करायची. तर गाईज तुम्हाला माहिती आहे का युट्यूबला एक नवीन सिबलिंग्स आलेले आहेत, ते म्हणजे द क्रेझी सिबलिंग्स. त्यांचे आतापर्यंत सबस्क्रायबर 100+ गेलेले आहेत. तुम्ही सुद्धा त्यांचे सबस्क्रायबर वाढवू शकता. तर आत्ताच जाऊन त्यांच्या सगळ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर ऍड झालेली आहे. परत चलतो ट्रूथची चिठ्ठी. माझी डेअरची चिठ्ठी आहे. हो, ट्रूथ आलेला आहे परत. लास्ट टाइम माझा डेअर आहे. ट्रूथ लास्ट आहे. ओके, मला ट्रूथ आलं तुझी सर्वात विचित्र सवय. ओके, विचित्र सवय. आता मला जरी मला माहित नव्हतं, ह्याला विचार तुला काय वाटतं विचित्र सवय? हिची विचित्र सवय, ह्याची सगळ्यात विचित्र सवय म्हणजे हिला ज्यावेळेस काही सुद्धा काम सांगू तरी फोन घेऊन बसते, अजिबात उठत नाही. तर हिची सगळ्यात विचित्र सवय तर ती तिनं बदलावी अशी माझी इच्छा आहे. तर माझं डेअर आहे तुझं आवडतं गाणं तुझ्या कार्टूनच्या आवाजात म्हण, ओनली 4 लाईन्स. आता गाणं म्हणायचं आहे पण कार्टून झालं. माझं आवडतं कार्टून तर घेता येईल. कार्टून आहे कार्टून नाही, टीव्ही मध्ये जे लागतात ती कार्टून. ओ शिट, मी आय होप मला खूप सिंचन आवडतं. मी सिंचन बघितले तुझा खूप सारे एपिसोड. सो आता आवडतं गाणं अवघड आहे, तसं म्हणजे गाणं घ्यायला चालत नाही, कॉपीराईट येईल. सो आपण डेअर कॅन्सल करूयात. तो दुसरे डेअर आता देऊ शकतेस कारण की गाणं म्हणलं तर कॉपीराईट येऊ शकतं. ओके, तर ते पण हेच फक्त गाण्याच्या ऐवजी तू फक्त 4 लाईन्स म्हण. एक हिंदी, एक मराठी, एक इंग्लिश आणि एक रफ मध्ये, रफ भाषेतलं पण एक वाक्य तुला देईन मी, ते तू म्हणू शकतोस तुझ्या फेवरेट कार्टूनच्या आवाजात. तर पहिलं मराठी वाक्य आहे, माझी गौतमी ताई खूप छान आहे. ओ हो हो, माझी गौतमी दीदी खूप छान आहे. तुला हिंदी देते मी. माझी मेरी दीदी बहुत बहुत अच्छी है. हो हो हो, मेरी दीदी बहुत बहुत अच्छी है. तर आता मी इंग्लिश देते. माय ओ हो हो, माय बिग सिस्टर इज व्हेरी मच गुड. तर गाईड 3 लाईन झालेल्या आहेत. रोप भाषेतली काय आपण घेत नाही बिकॉज रोप भाषा प्रत्येकाला कळेल का नाही हे माहित नाही, सो आपण रोप भाषेतलं घेत नाही. चला तर मग आपले इथे बाउल रिकामे झालेले आहेत. तर आपले हे चॅलेंज संपलेलं आहे. तर तुम्ही सांगा कोणाचं काय चुकलं असेल तर, आणि चुकलं असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.